नमस्कार, मी सोरा। आज तुम्हाला बटाटे पोहे नाश्त्यामध्ये झटपट होणारे बनवून दाखवते। नक्की करून बघा। आता इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहे। आवडीप्रमाणे ठेवा पोहे आणि बटाटे। इथे 2 बटाट्याचा वापर करते मी। आता हे पोहे धुवून घेते मी। पोहे घेताना निवडून घ्या आणि हातावर असे चोळून घ्यायचे पोहे। पोह्यामधले पाणी काढून घेतलेलं आहे आणि पोहे धुताना एकच पाण्याने धुवायचे, 2 पाण्याने कधी धुवायचे नाही, पोह्याचा लगदा होतो। आता या ठिकाणी बटाट्याची साल काढून घेते। आता बटाट्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत। हे बघा इथपर्यंत असे, किंवा असा उभा पातळ स्लाइस केला तरी चालेल। आता या ठिकाणी स्लाइस करून झालेले आहेत। हे बघा, बटाटा जाड ठेवायचा नाही आणि हे बटाटा पाण्यात पण टाकायचे नाही। आता कढईमध्ये तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे बटाटा टाकून आता हे बटाटा छान फ्राय करायचा आहे। यामध्ये सोनेरी कलर येईपर्यंत। इथे पाहू शकता बटाटा छान फ्राय होत आलेला आहे। अजिबात असं खाली कढईला चिटकत नाही। थोडासा वेळ लागतो, एखादा मिनिटभर बटाटा फ्राय होण्यासाठी। आता बटाटा झालेला आहे। आता त्यानंतर टाकते मी बारीक चिरून एक कांदा। कांदा छान परतून घ्यायचा यामध्ये। त्यानंतर थोडीशी शेंगदाणे, बारीक चिरून हिरवी मिरची, तिखटाप्रमाणे ठेवा। अर्धा चमचे जिरे, कढीपत्ता असेल तर टाकू शकता, माझ्याकडे नाही, संपलेला आहे। हळद टाकते अर्धा चमचा। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ। आता त्यामध्ये हे मोकळे करून पोहे टाकून घेते। आता छान एकजीव करून घेते आणि पोह्यामध्ये बटाटा टाकताना बारीकच करून घ्यायचा, दाताखाली खाताना छान वाटते ते। तर त्यावरून टाकते मी कोथिंबीर, स्वच्छ धुवून बारीक चिरून। आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेते मी। बघते मी, हे बघा मस्त एक वाफ निघालेली आहे। झटपट होणारे बटाटा पोहे नाश्त्यामध्ये करून बघा। आवडली असेल ही रेसिपी, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ। तोपर्यंत धन्यवाद।